विषय पुढे सुरुवात चालू करायच्या ऐवजी एक मोठा मार्मिक प्रश्न मला विचारला, त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. तो असं की बाई म्हणाल्या, बाई PhD झालेली आहे बरं का, हा म्हणजे आमच्यापेक्षा हुशार असली पाहिजे ती. तेव्हा बाई काय म्हणाली की म्हणले गीतेमध्ये काही चांगले विचार आहेत त्यात शंका नाही, हे का. अर्जुन काय म्हणाल्या, सध्याचा काळ आणि श्रीकृष्णाच्या वेळचा काळ जमीन अस्मानचं फरक आहे. ते म्हणलं ते विचार तुम्ही सारखे लोकांना सांगता, ते म्हणलं कसं काय जमायचं. ते म्हणलं तुम्ही निरूपणाला होताना होय म्हणाल्या. तर म्हणलं मी काही गैरवस्तू सांगितलं का तुमच्या जीवनाला जे लागू नाही तसं नाही, पण ते गीतेत नाही बरं का. हा म्हणजे हा तुमचा जो आक्षेप आहे हा गीता न वाचताना आहे म्हटलं, बरं का. तर म्हणलं हो म्हणलं ज्ञानेश्वरी तरी तुम्ही अभ्यासली आहे का. तरी म्हणाल्या. मग म्हणलं आता तुमच्या PhD कडे पाहून आम्ही गप्प बसतो, पण हे काय उगीच आपलं काहीतरी म्हणायचं. त्याचं उत्तर सांगतो आपल्याला. ग्रंथ म्हणला खरं की हा विषय की असं निरूपणात सांगायचा नाही, पण असं आहे कोणाची टार्गेट काय येईल काय सांगा हो. त्याला की उर्दू मध्ये उलटी खोपडी म्हणतात बरं का. तशी खोपडी उलटी आहे म्हणजे तो सगळा विचार करायचा, उलटा विचार. तर गमत अशी आहे, कोणताही ग्रंथ घ्या, अगदी वेदापासून आतापर्यंतचे ग्रंथ. उपनिषदामध्ये एक उदाहरण सांगतात. आता 4-5 हजार वर्ष सगळ्यांच्या मध्ये 4-5 हजार वर्ष जुना ग्रंथ आहे. एक राजा असं म्हणतोय की माझ्या राज्यामध्ये स्वैरिणी नाही म्हणजे वेश्या नाही, तर स्वैर मनुष्य असा कसा असं सांगतोय तो. म्हणजे माझ्या राज्यामध्ये इतके सगळे चांगले वागणारे आहेत. बर याज्ञवल्क्य होता आपल्याला 2 बायका. त्याला मुलांचा कायदा नव्हता हो, एकच बायको करा म्हणून 2 बायका केल्या. 2 बायका असून सुद्धा तो महात्मा होता मोठा. जनकाला त्याने बृहदारण्यक उपनिषद सांगितलेलं आहे. बृहदारण्यक सगळ्या उपनिषदातले श्रेष्ठ उपनिषद बरं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यात गंमत सांगायची अशी आहे की तो संन्यास घ्यायला निघाला, देव सोडून जायला निघाला. तेव्हा त्याच्या 2 बायकांमध्ये त्यांनी पैशाची वाटणी केली. ग्रस्त होता, वाटणी केली आणि तो निघाला. तेव्हा त्याची मैत्रिणी नावाची जी बायको होती ती म्हणाली की आपण सगळा पैसा सोडून जाता आहात, त्याचा हेतू काय, याचा अर्थ काय. तेव्हा अतिशय जगप्रसिद्ध वाक्य आहे त्याचे, अमृतत्व पुन्हा अशा असती वित्तेन. पैशाने अमृतत्व मिळणार नाही आणि मी अमृतत्वाच्या शोधात जातो आहे म्हणून तो गेला. आता बघा 2 बायका करणं हा त्या काळचं, ती वाटणी काय असेल ती गरज. अहो एकदा असं झालं की विद्वत सभा भरलेली होती आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांनी शंका काढून त्याचं उत्तर द्यायचं असं ठरलेलं जनकाच्या राज्यामध्ये. तेव्हा मध्येच एक गोष्ट सांगतो. एवढं काय झालं, निरूपणाला हा रोज सकाळी बसायचा, रविवारी नव्हता पण बसायचा सकाळी. तेव्हा सगळे श्रोते आले आणि याज्ञवल्क्याला उशीर झाला. तेव्हा थांबला आपला. जनकाला यायला उशीर झाला, क्षमा करा मी चुकलो, जनकाला यायला उशीर झाला. तेव्हा याज्ञवल्क्य थांबला, आपल्या निरूपणाला सुरुवात केली नाही. तेव्हा लोक काय म्हणाले, राजाला मान देतो म्हणून हा म्हणला थांबलाय. तेव्हा त्याने सदैव प्रश्न काढला की अरे वा, लोक असं म्हणतात ते काय खरं आहे. तेव्हा त्याने काय उत्तर दिलं, आपली अवस्था. मिथिला त्याची राजधानी, मिथिलायाम प्रदीप्तायाम नवे दैहती किंचन. माझा एक पाय अग्नीमध्ये, एक पायाला चंदन लावताय, याचं सुख नाही याचं दुःख नाही. माझ्या मिथिलेला आग लावली तरी माझं काय जळत आहे असं उत्तर त्याने दिलं. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाला बघा म्हणून त्याला मी मान देतो. हा खरा श्रोता श्रवणाचा अधिकारी तो आहे. तेव्हा काय झालं, त्या सभेमध्ये सगळे पंडित आले
तर तिथे असं ठेवलं जिंकेवर त्याने 1000 गायी बक्षीस, आणि त्या गायीच्या शिंगाना सोन्याचा अलंकार, बरं, प्रत्येक गायीच्या शिंगाला असं. तेव्हा याज्ञवल्क्य काय म्हणाला शिष्याला, घेऊन जा या गायी सगळ्या. अरे तू अजून वाद केला नाही, जिंकला नाही, घेऊन चाललाय, मला खात्री आहे मी हे करेल. बरे का, आताच्या काळी गायी कोण देणार आहे? लोड द्या, नाही का, डिमांड ड्राफ्ट द्या, काहीतरी द्या, चेक द्या, वाटेल असं, नाही का. हा फरक राहणारच. मला काय सांगायचंय तुम्हाला, प्रत्येक ग्रंथामध्ये थोडी एक त्या काळची परिस्थिती आणि एक चिरंतन परिस्थिती असते. बरं, याचा अर्थ असा, ज्याला लोकल, आपण ही लोकल म्हणतो ना, स्थानिक असं त्याला म्हणतात. लोकल म्हणजे तेवढ्या पुरती की. तसं त्या बाईने म्हणलं, अहो गीतेमध्ये यज्ञाचं महत्व सांगितलेलं आहे. आता कुठला आलाय यज्ञ? तीळ तांदूळ जाळता तुम्ही, हा यज्ञ नव्हे. म्हणूनच गीतेने यज्ञाचा अर्थ फिरवला आणि यज्ञानाम जपयज्ञोस्मी स्पष्ट सांगितलं की हा यज्ञ मोठा आहे. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तेव्हा गीतेमध्ये या गोष्टीला महत्व आहे कुठे, पण त्यामध्ये काही चिरंतन मूल्य, ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज म्हणून जे आहे, ज्या जगामध्ये चिरंतन आहेत, त्याला यांनी आपल्या टागोरांनी सत्यम शिवम सुंदरम, ते सच्चिदानंदाचं त्यांनी भाषांतर सुरेख केलेलं आहे. त्यांचं रिलिजन ऑफ मॅन म्हणून व्याख्यान आहे इंग्लंडमध्ये दिलेली. ते सत्यम शिवम सुंदरम हे जे आहे, हे माणसाच्या रक्तामध्ये आहे. मला सांगा, एक लहान सुंदर पोर आहे, बरं का, त्याला काही येत नाही, जात नाही, माहिती नाही, धड बोलता येत नाही, काही नाही, आणि ते हसल्यानंतर तुमचं अंतःकरण किती खुलून जातं. मला सांगा, एक समजा तुमच्या ऑफिसात साहेबांनी तुम्हाला त्रास दिलाय आणि तुमचंच मूल घरामध्ये आहे आणि ते अगदी अनिमित्त हसलं तुमच्याकडे पाहून, किती तुम्हाला आनंद वाटेल. हे सौंदर्य जे आहे, हे सौंदर्य चिरंतन आहे. त्यावेळेला जे होतं तेच आज आहे. हे मी काय सांगतोय आपल्याला की शकुंतलेचा मुलगा जो होता, महाकवीचं लक्षणच आहे बरं का हे. शकुंतलेचा मुलगा आश्रमात बाळण झाली, वाल्मिकीच्या आश्रमात. तेव्हा तिथे तिला मुलगा झाला, तर तो मुलगा जरा मोठा होत होता. तेव्हा त्या मुलाचं वर्णन करताना तो सिंहाच्या तोंडात हात बीत घालीत होता, ते जाऊ द्या. कालिदासांनी एक ओळ घातलेली आहे, अनिमित्त हा असही, उभीच असतो पोर, त्याला काही कारण नाही. पण सगळ्यात शेवटी म्हणाले, धन्याः तद अंग रजसा मलिनी भवंती. ती माणसं धन्य आहेत की ज्यांच्या मुलाच्या अंगाला लागलेली जी माती आहे, ती मातीने यांचं वस्त्र जे मळतं, ते लोक धन्य आहे, नाही का. ठुमकी चलत रामचंद्र या पदामध्ये सुद्धा आहे. तो पडला तर त्या बाहेर त्यांना आया घेऊन अंगावर घेत असत, तिला अंगाला माती लागत नसेल का. ही जी चिरंतन मूल्य आहे, ही चिरंतन मूल्य ज्यामध्ये आहे तो ग्रंथ टिकतो, बाकीचे टिकत नाही. आणि भगवद्गीतेमध्ये ही चिरंतन मूल्य म्हणून ते टिकलेलं आहे. आता बाई आज आल्यात की नाही कोणाच ठेव, पण त्याचं उत्तर हे आहे. अशा विद्वान माणसाने असं मला विचारलं, मला वाटतं विद्वान कशी म्हणायची कोणाला ठेव घ्या ना, अभ्यासच नाही धड. अरे हाय तत्वज्ञान आहे ना, याला काहीतरी अर्थ आहे. मग बरं का, आणखी एक गंमत सांगतो आपल्याला. शरीराचं सौंदर्य जे आहे हे गौण आहे. समजा ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्याला फोटो मिळाला खरा, तर अलीकडे त्यांच्याकडे ते पागोट घातलेले फोटो आहे, ते कसलं या लहान पोर त्याला पागोट देणार कोण, आधी उभी घातलेलं आहे नुसते, नाही का. नाही खरं, अरे अंगावर वस्त्र असेल नसेल अशी स्थिती त्यांची. तुम्ही विवेकानंदांचा फोटो पाहिलाय ना, एक दंड हातामध्ये, दुसरा अंगावर एक लाल वस्त्र, सुबंध हिंदुस्थान फिरले ते, बरं का. सांगण्याचे रामकृष्णांचं असंच एकच असतं, ते ज्ञान त्याची किंमत आहे ना खरी, नाही का. मला सांगायचंय काय आपल्याला की शरीराचं सुद्धा एक सौंदर्य आहे, पण ते सौंदर्य शरीराचं नसतं, ज्ञानाचं असतं. आणि ते चिरंतन टिकतं, पण बाकीचं टिकत नाही. याचं अप्रतिम उदाहरण सांगतो. प्लेटोचा गुरु सॉक्रेटिस, आपल्याकडे जशी त्रयी आहे ना, गौडपाद, गोविंदपाद आणि शंकराचार्य, किंवा
गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ, असं तशी त्यांची सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल अशी त्रयी आहे ती. एकापेक्षा एक विद्वान आणि विचारवंत मोठे. यापैकी प्लेटो, याचं नावच प्लेटो म्हणजे चांगला दिसायला चांगला, आणि प्लेटो म्हणजे ब्रॉड शोल्डर्स, छाती भीती भरलेली अशी. अरिस्टॉटल दिसायला नाजूक पण फार सुंदर आणि विद्वान तो होता, बरं का. यापेक्षा सॉक्रेटिस अत्यंत कुरूप होता. कसा कुरूप? त्याचे डोळे बाहेर आलेले होते, बरं का, हे एक. दुसरं नाक आप्र होतं, आप्र म्हणजे पुढचेंडा वर झालेला, बरं का. रंगाला ते मामुलीच होता. ग्रीक लोक सुंदरच होते आणि चालताना झटका देऊन चालायचा, लवलत चालतो असा मनुष्य, बरं का. आणि ग्रीक लोक म्हणजे सौंदर्याचे पूजक, जिथे तिथे ब्युटी, सौंदर्य असं ते. तेव्हा तो मेल्यानंतर त्याच्यावरती कसं त्यांनी विष घेतलं वगैरे सगळं वर्णन केलं प्लेटोने. आणि शेवटी काय म्हणाला, आधी इंग्रजी सांगतो आपल्याला. He was the wisest and the ugliest of the Greeks. अत्यंत शहाणा आणि अत्यंत कुरूप असा, बरं का. तेव्हा खरं सौंदर्य जे आहे ते ज्ञानाचं सौंदर्य आहे आणि ते गीतेमध्ये. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र निहविच्यते. त्यात सुद्धा गंमत सांगतो आपल्याला गीतेची अशी मजा आहे की श्रीकृष्णासारखा सुंदर नाही कोणी. श्रीकृष्णाला पाहून जनावर सुद्धा जिथे वश व्हायची, असं ज्याचं सौंदर्य, तो गीता सांगताना काय ज्ञान असेल, ज्या ज्ञानाला सौंदर्य आहे ते ज्ञान सांगत असेल. आणि ते ज्ञान जे आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या प्रतिभेने इतकं खुलवलंय की ज्ञानेश्वरी सौंदर्याने भरून गेलेली आहे. कसं त्यांना विश्वामध्ये सौंदर्येश्वर त्यांनी पाहिलंच नाही काही. सर्व विश्व आनंदाने भरून टाकेन अशी ज्याची प्रतिज्ञा, तो कसा असला पाहिजे. झाडामध्ये सौंदर्य, फुलामध्ये सौंदर्य, माणसामध्ये सौंदर्य, विश्व रचनेमध्ये सौंदर्य नव्हे, दुःखामध्ये सुद्धा सौंदर्य पाहण्याची ज्याची तरा, त्या गीतेमध्ये काय असेल मला सांग. उभीच नाही, या भारतामधले जाऊद्या बाहेरचे सुद्धा अतिशय विद्वान आणि बुद्धिमान लोक गीतेला भुरळून गेले. याचंही उत्तम उदाहरण सांगतो. एक 8-10 दिवसाच्या मागच्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक बातमी आली आहे. फ्रंट पेजवर पुढच्या ह्याच्यामध्ये एक लठ्ठ बाई होती. तारीख आठवते का? जाऊ दे, त्यांनीच मला पेपर दिला म्हणून सांगतो. आमचं एक बरं लोकच मटेरियल आणून देतात, बघा म्हणले काय जगात, म्हणजे आपल्याला वाचायची श्रम नाही जो. बाई लठ्ठ होती, 50-55 वर्षाचं वय. आता काय सौंदर्याच्या नादी लागण्याचं काही कारण आहे? पोरं बाळं असणार सगळंच नाही का. पण तुम्हाला मी एकदा गंमत सांगितलं ना, अरिस्टॉटलची मुलगी सुद्धा अतिशय बुद्धिमान होती. तिला एकदा विचारलं, फिलिपच्या बायकोनी म्हणजे अलेक्झांडरच्या आईने विचारलं, बरं का, की म्हणाले अशी कोणती गोष्ट जगात आहे की जी नाहीशी झाली असताना स्त्रिया हैराण होऊन जातील. ती क्षणभर धावले म्हणजे आरसा नाहीसा झाला जातील, स्त्रिया सगळ्या हैराण होऊन जातील. तर म्हातारी जरी झाली तरी बरं, तोंडाचं मोळकं झालं तरी कसं सुंदर दिसतंय अजून नाही. बरं का, सांगायचं तू काय. या बाईचा आता व लठ्ठ असेल शेती. आता बायकाच लठ्ठ होतात, पुरुष नेहमी सुटाच असतो. तो त्या काळजाच्या भाराने तसाच राहत होतो, बरं का. तेव्हा नवीन आपल्याला आमच्या डोक्यातच येते हो. आता लठ्ठ बायकांचं काय करतात म्हणे, डॉक्टरकडे जातात आणि तो लठ्ठपणा यंत्राने शोषून घेतात, बरं का. असं काहीतरी आहे. यंत्र तरी कशी निघाली आहेत बघा, हो नाही का. तेव्हा ती बाई एका डॉक्टरकडे गेली आणि त्यांनी त्याचे लचके काढले शरीराचे आणि त्यात ती मेली बघा. मग ज्ञानेश्वर महाराज काय सांगतायत ते काय म्हणाले, जेव्हा अवताराचा विचार आला तेव्हा म्हणाले, काय शोकांतिका काय, अवताराची जरूर काय. देहाची वरी आदरू, विषयी पडिभरू, पडिभर म्हणजे भर. इंद्रियानी विषय भोगण्याला इतकं महत्व आलेलं
की बोलायची सोय नाही. आणि देहाची वरी आदळू म्हणजे मी देहच आहे, घट्ट बुद्धी, यामुळे म्हणजे सगळी शोकांती काय. आणि ते खरं नाही हे सांगण्याकरता संबंध गीता आहे. देहाला किंमत आहे, पण त्याला इंग्लिश मध्ये फार छान आहे, साधनात्मक मूल्य आहे, साध्य मूल्य नाही. इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू आहे, त्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू नाही. पैशाचं बघा की जर तुमच्या पैशाला व्यवहारात त्याला जर किंमत नसेल तर पैशाला काय करता, इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू आहे. उद्या पैशाने आमची वस्तू मिळत नाही म्हटली, काय पैशाचं जोर आहे, काहीच नाही. म्हणजे गीता शेवटी काय सांगते आहे की शेवटी ध्येय काय आहे, तुला काय मिळवायचंय. आणि ते सांगण्याकरता त्यांनी अशी एक भूमिका घेतलेली आहे वेदांतानी, ती ज्ञानेश्वर महाराजांची आहे, की माणूस जीवनाविषयी ज्या कल्पना करतो त्या कल्पना अंतिमतः खऱ्या ठरत नाही. एक उदाहरण सांगतो आपल्याला. समर्थानी दासबोधामध्ये बरं का, जुरळे म्हणती माझे घर, पाले म्हणते माझे घर, आणि उंदीर म्हणते माझे घर, आणि हा मूर्ख माझे माझे म्हणतोय घर. आता ते औषधं निघालीत मारण्याची, ती सोडून द्या, तरी ते काही नाहीशी होत नाही, जातातच पुन्हा डेकून बिकून ते म्हणतात आमचं घर आहे, नाही का. किंबहुना त्यांची वस्ती हक्काची जास्त असते, नाही का. त्यांनी अशी ओवी घातली आहे, कर्मयोगे सकळ मिळाली, एके ठाई जन्मासी आली, ती तुला आपुली मानिली कैसी रे पढत मूर्खा. तुम्हीच तुमचा आमचा अनुभव सांगाल. अरे काय हो म्हणले, एकुलती एक मुलगी, लग्न करून दिलं, सगळं झालं, विचारित नाही म्हणाले आम्हाला. मुलाच्या बाबतीचा अनुभव आहे, हे तो सोडून अमेरिकेला जा, जर्मनीला जा, तिथे दुःख भोगेल बरं का, पण इथे येणार नाही. हा इंडिया घाण आहे आमचं. लेखाचा जन्मला इथे, शिकला इथे, काय योग आला कोणा ठेवू, लाज बसली, गेला मद्रासला, तसा गेला अमेरिकेला, बरं का. म्हणजे बघा कसं असतं बघा, नाही का. अशा तऱ्हेनं पुष्कळशा आपल्या कल्पना भ्रमात्मक असतात. खरं सांगू का तुम्हाला, अलीकडच्या भाषेमध्ये आपण संमोहित जीवन जगतो, हिप्नोटाइज्ड जीवन. संमोहित म्हणजे हे मला सुखाचं होईल, हे मला दुःखाचं होईल, काय नाही हो. मुंबईमध्ये 2 खोल्याचा ब्लॉक असला, 1 रूम किचन तरी चालेल पाहिजे, पण बरं का. आणि जर योग नसेल तर जन्मभर मिळत नाही, ना काही सुखी होत नाही. तुम्हाला कल्पना आहे का, मी अशी 2-3 उदाहरणं माझ्याजवळ आहेत की मूल बाळ नाही, त्याच्याकरता जीव टाकते बाई बघा, बरं का. अहो म्हणलं झाला तुम्हाला, पण ते एकदा होऊन गेला, काय म्हणले असं झालं तसं झालं. मूल होण्याने सगळे सुखी होतात का, पण नाही. माझा मोह ना, मूल नाही, जगात जगायचं काय कारण आहे, नाही का. एक बाई, त्यांचा मुलगा लढाईमध्ये आपल्या इंग्लंडला गेला, तिथे त्यांनी लग्न केलं. बाई काय म्हणाली, हा झाला नसता तर बरं झालं असतं. म्हणजे कसा प्रसन्न येतो तुम्ही बघा. पण माझा मुलगा म्हटल्यानंतर जरा कमी जास्त झालं की आलं, नाही का. मग हा जीव खाली वर व्हावा, कारण जो माझा नसताना मी माझा म्हटला, हे त्याच अर्थ आहे. हे सगळं तात्विक आहे. नाही तर घरी जाऊन बायकोने नवऱ्याला झाडलं, कोण कोणाचं काय आज ऐकलं म्हणले आम्ही, असं नका करू. हो, ही तात्विक भूमिका आहे. म्हणजे कशी, समजा ऍक्सिडेंट मध्ये नवरा मेला तर दुःख होईल, सहवासाचं दुःख आहे, पण त्यामुळे जीवन सगळं माझं वाया गेलं असं म्हणू नका, असं गीता सांगते. हो, मला ते म्हणायचंय, त्याची किंमत आहे जीवनामध्ये, देहाची सुद्धा किंमत आहे. असं काय करता, देह नाही तर काय करणार आपण. अहो समर्थांनी तर एका ठिकाणी म्हणलं अभंगामध्ये, देह आरोग्य चालते, भाग्य नाही या परते. प्रकृती बरी असणं परमार्थाला सुद्धा अत्यंत अनुकूल आहे, ते यात शंकाच नाही, बरं का. पण त्याची किंमत किती, याला महाराजांचं दृष्टांत फार अप्रतिम आहे, खरोखर अप्रतिम आहे. म्हणाले, कुत्रा घर राखायला जरूर आहे, पण तुम्ही त्याला जेवायला पाण्यात घेऊ नका, कुत्रा जरूर म्हणून. तसं देहाला महत्व आहे शंकाने, पण किती चोचले करायचे त्याचे, याला काही सीमा आहे का नाही. त्याला किती, त्याला चांगला ठेवा, परंतु त्याचं महत्व वाढवू नका. हे की मी सांगण्याकरता गीता आहे. आता काय करावं, हे मी जर असं तुम्हाला सांगतोय, आमचं सगळं गीत देहावरती अवलंबून आहे.
मी जे मागच्या रविवारी प्रस्तावना याच हेतूने केली की आपण ज्ञानेश्वरी ऐकताना इथलं सोडून द्या, केव्हाही कुठेही कुणी सांगत असताना माझ्या घरचे प्रॉब्लेम मी जे घेऊन आलो इथे तर लिहिल्यावर लिहिल्यासारखं होतं. एका पत्रावर लिहिलं आणि त्यावर पुन्हा लिहिलं तर हे नाही ते नाही असं ज्ञानेश्वरीचं होतं. खरं म्हणजे असं पाहिजे, एक अध्याय आपल्याला संपलं पण काय ऐकायचं, समजलं काय ऐकायचं आहे ते, नाही तर पारायणच चालली होत हो. ते ज्ञानेश्वर महाराज कपड्याला हात लावते म्हणते मी सांगितलंय काय लोक काय करतायत, असं नाही. मग आज त्यांचं म्हणणं असं आहे की माझा माझा म्हणून जो मी माझेपण गाजवतो ते खरं माझेपण आहे का हे तत्वदृष्ट्या ओळखून राहिलं पाहिजे, म्हणजे मन खरं तयार होईल, नाही तर होणार नाही. आणि मायेचा प्रभाव म्हणजे माणसाला संमोहित करणं आहे. हे मी का सांगतोय, श्लोकामध्ये मूढ शब्द वापरलाय बरं का. मूढ म्हणजे मोह, म्हणजे मोह होणे, त्याच्यापासून मूढ शब्द आहे. मूढ शब्द म्हणजे काय, तो बेअक्ली असतो नाही पण गैरसमज करतो असं आहे. ज्ञानामध्ये 3 प्रकार आहेत. एक ज्ञान म्हणजे वस्तू जशी आहे तशी, एक अज्ञान वस्तू आहे माहितीच नाही, आणि एक विपरीत ज्ञान जे नाही जसं तसं आहे म्हणणं. हे विपरीत ज्ञान त्रास देतो म्हणाले, त्याला ते माया असं म्हणतात. बरं हे झालं कसं, आमची बुद्धी संस्कारित आहे ना, आम्ही जे पाहतो पैशाला किती महत्व, काय गमत आहे बघा. एक काळ असा होता त्यावेळेला मुलीचं लग्न करायचं म्हणजे इंजिनियर नवरा पाहिजे बरं का. अरे वा, काय इंजिनियर नवरा पाहिजे, पैसा पुष्कळ मिळतो, म्हणजे रितसर मार्गानेच नव्हे, PWD लागला, अरे श्रीमंत झाला समजा तुम्ही तो बरं का. क्षमा करा, कोणी PhD असला PWD, आमचं काम त्याच्याकडे गेलं म्हणजे म्हणायचं वा तुम्ही काहीतरी सांगता, पण आहे ना असं नाही का. पैशाचं वजन ठेवल्याशिवाय कागद घालतो का टेबलावरून, नाही आलं. पुढे काय झालं, B.Com ला महत्व आलं बरं का. B.Com इतकी गर्दी झाली B.Com मध्ये, कॉलेज पुष्कळ निघाली, विद्यार्थी पुष्कळ निघाले. पण गंमत काय आहे, जे व्यापारी गुजराती किंवा मारवाडी त्यांना B.Com चा खरा अर्थ कळतो, व्यापार कसा करावा. महाराष्ट्रीय माणसाला कसला आलाय हो. तुम्ही त्या पु ल देशपांड्यांचं वावसा एकदा ते बरं का, एका कापडाच्या दुकानात एक ग्रस्त गेला, तेव्हा त्यांनी असं विचारलं की बा मांजर पाठ आहे का, तर तो इतक्या वृक्षपणे म्हणाला आहे. त्याने विचारलं चांगला आहे का, आम्ही काय वाईट माल ठेवतो म्हणाले. ही महाराष्ट्रीय वृत्ती बरं का. म्हणजे B.Com म्हणून काय दिवे लावणार नाही का. किंवा आणखी एक सांगतो, एक मनुष्य MBBS झाला आणि एजीच्या ऑफिस मध्ये लागला, कादंबरी नव्हे, नोकरी मिळव ना, प्रॅक्टिस कशी चालणार हो मुंबईमध्ये, एजीच्या ऑफिस मध्ये लागला बरं का. मग पुढे B.Com चे बदललं, आता काय आहे रामजण, CA आता CA सांगा, CA पाहिजे म्हणाले. अरे इतके सारे CA दुकान काढून बसले, सगळे हवा खात आहेत, पण मला तो पाहिजे. काय हे भ्रम, तुझ्या नशिबात असेल तोच येणार बरं का, आणि पसंत पडणार तो. ही गंमत आहे बरं का. एकाला काय झाले, अशा मुलीचं की नाही नवरा गोरा पान पाहिजे बरं, ते बरोबर आहे हो. कन्या वरे ते रूपम, ते बरोबर आहे, तिला गोराच पाहिजे. आणि लग्न झालं तो आपला सावळा होता, काळा म्हणायचं नाही, सावळा होता बरं का. ते म्हणलं बाई कसं काय पसंत केलं, आहे किती छान स्मार्ट आहे म्हणाले, वा. आणि तिने मुळे गंमत केली, श्रीकृष्ण काळा होता स्मार्ट होता का नाही, तसं माझा नवरा आहे वा. मग याला इंग्लिश मध्ये समर्थन, रॅशनलायझेशन, आपली चूक कशी आहे ती दाखवायची, बरोबर आहे ती. सगळं भ्रम बघा. पैसा मिळाले की सुखी होईल, मूल बाळ झाले की सुखी होईल, लग्न झाले की सुखी होईल, म्हणजे आज जे नाही ते पाहिजे मला मिळालं की मी सुखी होणार बरं, अशी स्थिती आहे. एक अगदी गंमत सांगतो, ते कुठेतरी ते विरारला एकाने घर घेतलं, काय खटपट बिटपट करून अगदी जीव तोडून एकदा आलं, घर घेतलं, ते पहिल्याच पावसाळ्यात बघून गळायला लागलं बरं का. दिवशी आले, म्हणाले काय म्हणले परिस्थिती आहे, डोक्याला ताप म्हणाले बरं का. तर म्हणलं पण तुम्ही घर मिळालं सुखी झाला का नाही, कसं सुख आला म्हणजे ते घडते अंक होते तुमको होते. म्हणजे जगातलं जीवन अपूर्ण आहे. गीतेला काय सांगायचंय, जे दृश्य आहे ते अपूर्ण आहे. किती जरी तुम्ही पूर्ण करायचं म्हटलं तरी ते पूर्ण होऊ शकत नाही.
म्हणून प्रयत्न करावा, अगदी प्रकृती सांभाळा, अमकं करा तमकं करा, पण त्याने मी जीवनामध्ये सुखी होईन हे समजून आले. आणि तो विषय आज आहे, त्याला मूढ असं म्हटलेलं आहे भगवद्गीतेने. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ऐका बरं का. ते म्हणाले, जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू, जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. त्यांची भूमिका काय आहे? आत्मबोध. बोध म्हणजे ज्ञान. त्याच्यामध्ये फरक आहे. साक्षात ज्ञानाला बोध म्हणतात बरं का. मला बोध होणं म्हणजे ते प्रत्यक्ष मला कळणं, याला बोध असं म्हणतात. उदाहरण घ्या, तुमचं दात दुखला नाही कधी आणि एखाद्याचा दात दुखायला लागला आणि तो म्हणला, अहो काय बेजार झालोय म्हणला मी. अरे एवढं काय बेजार होता? जगा तुझं दुखू दे म्हणजे कळतंय दात दुखायचं म्हणजे काय आहे. दात दुखणं कारण असं आहे, त्याचे डॉक्टर म्हणतात दाताचा आणि मेंदूचा अति निकट संबंध आहे. दात दुखायला लागली म्हणजे झोप नाही, आमचं नाही, खाणं नाही, पण बेजार होत जातो अगदी नुसता. तर ज्याचा दात दुखतो आहे त्याला दात दुखीचा बोध आहे, बाकीच्यांना नुसतं ज्ञान आहे. बरं असं आहे. पुष्कळ डॉक्टरचं असंच होतं, त्याला काही त्या गोष्टी होत नाहीत, कल्पना करतो त्याचं औषध झालं आपलं. हो, याला उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. माझी की नाही बोलण्याची ही पद्धत आहे, आज जन्माची लागली आहे. 30 वर्ष ती कॉलेजमध्ये झाली, आता ती चालू आहे. गोष्ट आठवते म्हणून तरी सांगतो, ते सुद्धा बंद झाल्यानंतर तेही सांगतो. काय झालं, डॉक्टर जॉन्सन होता ना, तो पुन्हा बोलका प्रसिद्ध, उत्तर बित्तर द्यायला अगदी. एक गंमत सांगतो त्याची. त्याच्या एका मित्राची बायको मी, तेव्हा त्यांचं जमत नसेल तेव्हा पुन्हा लग्न केलं त्याने बरं का. पुन्हा लग्न केल्यानंतर त्याच्या मित्राने जॉन्सनला काय विचारलं, त्या लग्नाबद्दल तुझं मत काय आहे बरं का. तेव्हा इंग्लिश सांगतो आधी, इट इज दी विक्टरी ऑफ होप ओव्हर एक्सपिरियन्स. म्हणजे अनुभव आहे दुःखाचा आहे तरी त्याच्यावरती विजय आहे. हो म्हणजे आशाचा असा मनुष्य. तेव्हा एकदा बसला असताना एक मनुष्य, त्याची बायको मेली म्हणून समोर बसला होता, चालू होता असं झालं तसं झालं, दुःख आहे मला म्हणून. तेव्हा हा ऐकून घेत होता बरं का. तेव्हा त्याने याला विचारलं, तुला काय ऐकून घ्यायला जाते, माझी बायको मेली. तर जॉन्सन काय म्हणाला, असं बोलू नकोस, माझी बायको मेली, मला प्रत्यक्ष अनुभव आहे, याला बोध म्हणतात बरं का. नुसतं तर्काने समजणं आणि प्रत्यक्ष अनुभवानं सांगणं. ज्या बाईचं मूल गेलेलं नाही त्या बाईला मूल गेलं म्हणजे काय होतं आतमध्ये कळायचंच नाही बरं. हा बोध म्हणून आत्मबोध. आत्मबोध म्हणजे आत्मज्ञानाचा साक्षात अनुभव, तर्काने नव्हे, ऐकून नव्हे, उष्ण ज्ञान नाही. गंमत काय सहज सांगतो आपल्याला. या युगाचा 20व्या शतकापासून आता 21व्या शतकात जाणार एक मोठा गुण आहे की ज्ञानाचा कमालीचा प्रसार झालेला आहे. नको इतकं ज्ञानाचा प्रसार झालेला आहे. त्यामुळे काय होतं, प्रत्येक जण लोकांना ज्ञान सांगतोय. आमच्या सगळ्यात अरे तुला अधिकार आहे का, तुला कोणी सांगितलंय का, ते तर ठोकून याला कल्पनाही नसते बरं का. म्हणजे याचा अर्थ असा, नको तितकं ज्ञान जगात झालेलं आहे. म्हणून एक साधू होते मोठे गुजरात मध्ये, ते काय म्हणाले,